नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर. आजच्या या गणिताच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण घातांक व करणी यातील पहिला भाग पाहणार आहोत. या पहिल्या भागामध्ये आपण सर्व बेसिक लेवल म्हणजे हे घातांक म्हणजे काय, या घातांकाचे नियम आणि ते नियम कसे बनले, त्याच्या ज्या मूळ संकल्पना आहेत या मूळ संकल्पना आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला होतं काय की घातांकावरील प्रश्न सोडवत असताना आपल्याला घातांकाचे नियम पाठ असणं गरजेचं आहे आणि ह्या नियम पाठ जर केले तर या नियमामध्ये काही ना काही कन्फ्युजन राहतं आणि आपल्याला घातांकावरचे प्रश्न अवघड जातात. हा घटक जर पाहायला गेला तर क्लास 4 पासून UPSC पर्यंत सर्व परीक्षांना विचारला जातो आणि सर्वात महत्त्वाचा असणारा घटक आहे. मी माझ्या गणिताच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी गणित शिकण्याचा क्रम सांगितला होता. याच्यामध्ये मी इनपुट, प्रोसेस, आउटपुट हे घटक सांगितले होते की इनपुट म्हणून आपल्याला कोणकोणते घटक शिकावे लागतात, प्रोसेसमध्ये कोणते घटक शिकावे लागतात, त्या प्रोसेसमधलाच हा एक घटक असणार आहे. म्हणजे मी प्रोसेसमध्ये सांगितलं होतं की आपल्याला क्रिया शिकायच्या आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मसावी, लसावी, अपूर्णांक आणि घातांक. हे घटक शिकल्याशिवाय आपलं गणिताचा बेस या ठिकाणी होत नाही. हे बेसचं काम आहे आणि हे बेस आपल्याला बेस शिकत असताना आपल्याला तो संकल्पनेसह शिकला पाहिजे. जर संकल्पनेसह शिकला नाही तर मग मात्र फसगतरा झाल्याशिवाय राहणार नाही. गणिताचा आपला पाया जर कच्चा राहिला तर आपली बिल्डिंग ढासळल्याशिवाय राहणार नाही. आता बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं की एवढ्या संकल्पना सर समजून देतात, म्हणजे उदाहरणाचे आपल्याला उदाहरणं सोडवायचे किती वेळात सोडवायचे, 20 सेकंदात 30 सेकंदात उदाहरण सोडवायचे. पण एक एक संकल्पना सांगताना सर 5-5 मिनिट घेतात. कारण याचं कारण असं आहे की एक संकल्पना समजायला तुम्हाला 5 मिनिट जाऊन द्या, पण ही संकल्पना ज्यावेळेस आपल्याला क्लिअर होणार आहे, अगदी 3-4 फॉर्म्युले जिथं एकत्रित करून वापरावे लागतात असे प्रश्न देखील तुम्ही 20-30 सेकंदामध्ये सोडू शकता. कारण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये अवघड काहीच नाही. प्रत्येकाला हे उदाहरणं सुटणारच आहेत. फक्त जो कमीत कमी वेळेमध्ये सोडणारे तो या ठिकाणी परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहे आणि अचूक सोडणार आहे. म्हणून आपल्याला हा बेस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण वेळ खर्च करणार आहोतच. चला, एवढंच एक प्रकरण आहे की याच्यामध्ये जास्त म्हणजे आपण काय करतोय, वेळ जास्त घालवतोय. कारण पुढचं जे गणित आहे ते सगळंची सगळं व्यावहारिक गणित आहे. व्यावहारिक गणितामध्ये काय, याचं आउटपुटच आहे. म्हणजे जे आत्तापर्यंत तुम्ही सगळं शिकलेले आहेत, काय हे संख्या ज्ञान असेल, या सर्व क्रिया असतील, अपूर्णांक असेल, लसावी मसावी असेल, घातांक असेल, याच्याच कन्सेप्ट, ह्या ज्या मूळ संकल्पना आहेत या संकल्पना तुम्हाला इतर उदाहरणांमध्ये वापरायच्या आहेत, या व्यावहारिक गणितामध्ये वापरायच्या आहेत. चला मग आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आता पहिल्यांदा बघा, घातांक व करणी यालाच आपण इंग्लिशमध्ये इंडिसेस किंवा सड, इंडिसेस आणि सड असं म्हणतो आपण. मग आता बघा, घातांक म्हणजे काय. घातांक याची जर व्याख्या सांगायची झाली तर एखाद्या संख्येने गुणाकारात स्वतःला किती वेळा घ्यावे हे दर्शवण्यासाठी त्या संख्येच्या डोक्यावर जो अंक लिहिला जातो त्याला घातांक असे म्हणतात. व्याख्या कळाली? काय सांगितलं, एखाद्या संख्येने स्वतःला किती वेळा गुणवावं हे दर्शवण्यासाठी त्या संख्येच्या डोक्यावर जो अंक लिहिला जातो याला घातांक असे म्हणतात. म्हणजे आता या संख्येने स्वतःला गुणाकारात किती वेळा घ्यायचं तर 3 वेळा घ्यायचंय. हे दर्शवण्यासाठी तो अंक डोक्यावरती लिहिला होता म्हणून याला घातांक म्हटलं जातं. मग 4चा 3रा घात कोणता, घाताचा अंक म्हणजे घातांक बरं का, त्याला घात असं देखील म्हटलं जातं. म्हणजे हा 3 जो आहे याला घातांक किंवा घात असं देखील म्हटलं जातं. आणि या 4ला म्हटलं जातं पाया. म्हणजे 4 हा या ठिकाणी काय आहे, पाया आहे, आणि 3 हा या ठिकाणी हा घातांक आहे, घाताचा अंक आहे. मग आता याचा घातांक किती येतो तर आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल. 4 चौक 16 आणि 16 चौक 64, म्हणजे या ठिकाणी 64 हा 4चा 3रा घात आहे असं आपण याला म्हणतो. याला पॉवर असं देखील म्हटलं जातं. बर, घातांक समजलं. घातांक समजलं काय, एखाद्या संख्येने गुणाकारात स्वतःला किती वेळा घ्यावे
हे दर्शवण्यासाठी या संख्याच्या डोक्यावर जो अंक लिहिला जातो त्याला घातांक म्हणतात. बऱ्याच वेळेला बरेच जण एखाद्या संख्येने स्वतःला किती वेळा गुणवावे असं म्हणतात बरं का. गुणवावे हा शब्द चुकीचा आहे. जर 3 वेळा गुणवावे असं जर असतं तर 3 वेळा गुणाकार करण्यासाठी 4 वेळा संख्या घ्यावा लागेल, 4 वेळा अंक घ्यावा लागला असता. इथं बघा गुणाकार किती वेळा होणार आहे, 2च वेळा होणार आहे, पण 4 स्वतःला किती वेळा घेतलंय, 3 वेळा घेतलंय. म्हणून या ठिकाणी तिसरा घात या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणून गुणाकार म्हणायचं नाही, हे एक या ठिकाणी समजून घ्या. त्याच्यानंतर पुढचा आहे घटक बघा, करणी. करणी कशाला म्हणायचं, आता करणी एक्सप्लेन करणं पण तसं. करणी म्हणजे काय की ज्या वेळेस हे जे चिन्ह आहे हे चिन्ह याला करणीचं चिन्ह असं देखील म्हटलं जातं. हे बघा याला रॅडिकल साईन असं म्हणतात. बघा याच्यामध्ये लिहिलं जाणारं, याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही संख्या लिहित आहे, आता समजा ह्या करणीचा याची कोटी काय आहे, 2 आहे, म्हणजे यालाच आपण वर्गमूळ म्हणतो. वर्ग म्हणजे या ठिकाणी वर्गला काय आपण वापरतो 2, याला वर्गमूळ म्हणतो आपण. याला काय म्हणतो, वर्गमूळ. यालाच काय म्हणतो आपण, घनमूळ म्हणतो. याला काय म्हणतो, घनमूळ. मग याच्यामध्ये इथं काय संख्या टाकतो, आता इथं n वे मूळ टाकतो. काय टाकतो इथं, n वे मूळ. n म्हणजे काय की जेवढ्या क्रमांकाचं कितीही क्रमांक असू द्या तो. इथं जर 4 लिहिला तर 4थे मूळ, इथं जर 5 लिहिला तर 5वे मूळ, इथं जर 8 लिहिला तर 8वे मूळ. याच्यामध्ये जर एखादी तुम्ही संख्या लिहिली आणि ती संख्या लिहिल्याच्या नंतर, आता समजा उदाहरणार्थ मी इथं a लिहिला, हा a लिहिल्याच्या नंतर याचं येणारं उत्तर हे अपरिमेय संख्याच असलं पाहिजे. जर अपरिमेय संख्या असेल तर याला करणी म्हटलं जातं, आणि जर परिमेय संख्या असेल तर करणी म्हटलं जाईल का, म्हटलं जाणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी जर असं लिहिलं वर्गमुळात 16, तर याचं उत्तर काय येतंय 4. 4 ही काय आहे, परिमेय संख्या आहे, मग याला करणी म्हणता येईल का, करणी म्हणता येणार नाही. मग याला करणी म्हणण्यासाठी काय करावं लागेल, तर करणी म्हणण्यासाठी तुम्हाला जर घनमुळात 16 लिहिलं असतं तर मग या ठिकाणी ही करणी झाली असती. म्हणजे करणी या ठिकाणी कळलं की करणी थोडक्यात सांगायचं तर करणी म्हणजे काय, करणी म्हणजे असणारा अपरिमेय संख्या, तिला काय म्हटलं जातं, करणी म्हटलं जातं. आता करणी आपण पुढे चालून हे जे नियम पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होणारच आहेत. चला आता आपण घातांकाचे नियम पाहायला सुरुवात करू. पहिला नियम या ठिकाणी आहे पहा, कोणतीही संख्या गुणाकारात असेल, त्यांचा पाया समान असेल तर त्यांच्या घातांची बेरीज केली जाते. म्हणजे इथं बघितलं, पाया एकदाच घेतला आणि घातांची बेरीज केली. म्हणजे याचा अर्थ असा, उदाहरणार्थ जर उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा 3चा चौथा घात गुणिले 3चा तिसरा घात बरोबर 3चा 4 अधिक 3 बरोबर 3चा 7वा घात. अशा पद्धतीने हे उत्तर आलं. बरोबर. आता बघा हे उत्तर का आलं, हा नियम कसा तयार झाला, याच्यासाठी आपण संकल्पना तर शिकलेलो आहोत. 3चा चौथा घात म्हणजेच काय बरं, 3चा चौथा घात म्हणजे काय, या 3ने गुणाकारात स्वतःला किती ह्या वेळा घ्यायला पाहिजे, 4 वेळा घ्यायला पाहिजे. म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले या ठिकाणी 3 4 वेळा घेतलं गुणाकारामध्ये, पुन्हा गुणिले म्हणजे हे गुणिले लिहिलं, त्याच्यानंतर पुन्हा 3चा तिसरा घात म्हणजे आता 3ने गुणाकारात स्वतःला किती वेळा घ्यायचंय, तर 3 वेळा घ्यायचंय. म्हणजे अशा पद्धतीने ही जी संख्या आहे हिचं विस्तृत स्वरूप या ठिकाणी मी इथं लिहिलंय. मग आता या खालच्या उदाहरणामध्ये 3ने गुणाकारात स्वतःला किती वेळा घेतलेला आहे, तर 3ने किती वेळा घेतलं, 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा 7दा. म्हणजे म्हणून इथं आलं काय, 3चा 7वा घात. म्हणून काय आलं इथं, 3चा 7वा घात. म्हणजे अशा हा जो नियम आहे, म्हणून या 4 हे पहिले होते 3चा चौथा घात, पुन्हा गुणिले इथं होते 3चा तिसरा घात. मग म्हणून आपण काय केली, या 4ची 3ची बेरीज केली, म्हणून आलं होतं 3चा 7वा घात. ह्या बेसिक घटनेवरती हा असणारा नियम अवलंबून आहे. मग आता याच्यावरती वेगवेगळे उदाहरणं विचारली जातात. जरी उदाहरणं विचारली गेली तर आपल्याला सोडवता यायलाच पाहिजे. काय दिलं, 6चा दुसरा घात गुणिले 6चा 8वा घात गुणिले 6चा 12वा घात. काय करणार आता तुम्ही, फक्त काय करणार, यांची बेरीज करणार आहे. 2 अधिक 8 10
10 अधिक 12 22 म्हणजे 6चा 22वा घात. अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडू शकता. किती वेळा असू द्या गुणाकारात काय फरक नाही पडत. तुम्ही काय करायचं आहे, बेरीज करत चालायचं. पुढचा नियम, दुसरा नियम, जेव्हा दोन संख्या भागाकारात असतील, म्हणजे इथं बघा भागाकाराचं साइन आहे, जेव्हा दोन संख्या भागाकारात असतील त्यांचा पाया समान असेल तेव्हा त्यांच्या घातांची वजाबाकी केली जाते. तेव्हा त्यांच्या घातांची काय करतात, वजाबाकी करतात. म्हणजे उदाहरणार्थ जर मी इथं लिहिलं 3चा 5वा घात वजा भागिले, भागाकाराचं आहे ना, भागिले 3चा 3रा घात बरोबर 3चा 5 वजा 3रा घात म्हणजेच 3चा 2रा घात. आता 2रा घात इथं काय दिलंय, सरळ सरळ 2रा घात दिलंय. 3चा 2रा घात किती येतो, तर 3चा 2रा घात येतो 9. म्हणजे असं सुद्धा उत्तर दिलेलं जाऊ शकतं. आपल्याला इथपर्यंतच पाहिजे. जर हे ऑप्शनमध्ये नसेल तर लहान लहान संख्या त्याचं घात पण डायरेक्ट लिहिला जातो, तर ही संख्या असू शकते. आता हे असं उत्तर का आलं, कारण आता आपला नियम बघा, आपला नियम काय सांगतोय, 3चा 5वा घात म्हणजे 3ने गुणाकारात स्वतःला किती वेळा घ्यायचंय, तर 5 वेळा घ्यायचंय. म्हणजे झालं का, आता बघा 3 आणि 2 5, 5 वेळा झालं. आता भागिले, भागिले म्हणजेच काय आहे, छेदस्थानी. आपण बघा जो भाजक आहे, हा भाजक काय करत असतो, आपण छेदस्थानी लिहित असतो. लवकरात लवकर ही करण्यासाठी आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये शिकलेला आहोत. आता इथे 3चा 3रा घात म्हणजेच काय, 3 गुणिले 3 गुणिले 3. असं जर केलं तर आता होणार काय, अंशामध्ये आणि छेदामध्ये जर समान संख्या असेल तर उत्तर 1 येतं. म्हणजे 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, म्हणजे इथे 1 1 1 1 आलं. मग आता इथं राहिलं काय, तर इथं राहिलं 3चा 2 वेळा 3 राहिला. गुणाकारात किती, 2 वेळा 3. म्हणूनच आपण काय लिहितो, 3चा वर्ग. म्हणजे 3ने गुणाकारात स्वतःला किती वेळा घेतलंय, तर 2 वेळा घेतलंय. मग 3चा वर्ग म्हणजेच किती, तर अशा पद्धतीने हे उत्तर 9 आपलं आलं होतं. आता हे अशा पद्धतीने आपण हा दुसरा नियम या ठिकाणी शिकलेलो आहोत. मग अशा कितीतरी संख्या अशा दिल्या जातील तर तुम्ही ते काय करू शकता, काटछाट करून आपण हे काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर मी असं उदाहरण दिलं बघा, 3चा 5वा घात गुणिले 3चा 8वा घात गुणिले 3चा 12वा घात छेद 3चा 7वा घात गुणिले 3चा 8वा घात बरोबर किती. तर काय करणार आता तुम्ही, यांची बेरीज करणार, कारण हे गुणाकारात आहेत. मग यांची बेरीज केली, काय केलं, 3ची बेरीज किती बघा, 5 अधिक 8, 8 आणि 5 13, 13 आणि 12 25, म्हणजे इथं आलं 3चा 25वा घात अंशात. आणि छेदात काय आलं, 3चा 15वा घात, म्हणजे 8 3 7ची या ठिकाणी बेरीज केली. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, यांची वजाबाकी. म्हणजेच पुन्हा पहा, 3चा 25वा घात वजा 15वा घात, म्हणजे राहिलं काय, तर 3चा 10वा घात हे असणारं उत्तर. अशा पद्धतीने आपण याच्यावरचे प्रश्न सोडू शकतो. सिंगल नियमावरचा मी या ठिकाणी प्रश्न एक्सप्लेन करतोय. आपण हे सगळे एकत्रित पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये 2 2 3 3 4 4 नियम मिक्स स्वरूपात असतील, ते प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. पण सध्या ही कन्सेप्ट समजण्यासाठी आपण हे एक नियमावर आधारित असणारे उदाहरणं आणि ते नियम समजून घेत आहोत. आता बघा, कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे 30 संख्या असते. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे 30 संख्या असते. म्हणजे उदाहरणार्थ जर मी इथं लिहिलं 3चा पहिला घात म्हणजेच काय, 3. का बरं, कारण बघा हा वरचा अंक म्हणजे काय, की 3ने स्वतःला गुणाकारात किती वेळा घ्यावं. मग आता गुणाकारात जर इथं या ठिकाणी जर एकदाच 3 घेतला तुम्ही, तर त्याला गुणाकार करायला तर संख्या पाहिजे. या 3ला हा तुम्ही काय घेतला, इथं हा अंक काय दर्शवतोय, 1 वेळा 3 घेतलाय. मग 1 वेळा 3 घेतला तर याच्या संग गुणवायला कुणी आहे का, नाहीये. म्हणजेच काय आहे, हा 3 आहे. म्हणजे 3चा पहिला घात काय असणार आहे, 3 असणार आहे. नियमाला लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला जर सांगितलं 25चा पहिला घात, तुम्ही काय लिहिणार, 25च. 25चा पहिला घात 25च. यांचा पहिला घात nच. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही याच्यावरचे उदाहरणं सोडवू शकता. 3 नियम या ठिकाणी झाले. बघा चौथा नियम,
कुठल्याही संख्येचा शून्यवा घात हा 1 असतो. म्हणजे जरी तो तुम्हाला म्हणलं मी 25चा शून्यवा घात, तुम्ही काय म्हणणार 1. जरी तो दुसरं उदाहरण घेतलं काय n चा शून्यवा घात, काय लिहिणार तुम्ही 1. कोणतीही संख्या 2/5चा शून्यवा घात, काय लिहिणार तुम्ही 1. म्हणजे तो अपूर्णांक असू द्या काही असू द्या, त्याचा शून्यवा घात नेहमी काय असणार आहे 1 असणार आहे. पहा त्याच्यानंतर पुढचा आपण 5वा नियम पाहत आहोत. काय सांगितलंय, कोणत्याही संख्येचा जर ऋण घात असेल, कोणत्याही संख्येचा ऋण घात असेल तर ऋण घात लिहिला जात नाही. मग तो ऋण घात जर लिहायचा नसेल तर धन घात केला जातो, आणि ते धन घात करण्यासाठी काय लिहिलं जातं तर अंशस्थानी 1 लिहिला जातो, आणि छेदस्थानी मग ती संख्या लिहिली जाते. म्हणजे इथं जर आपण उदाहरणार्थ पाहिलं तर बघा 3चा वजा 5वा घात, याचा जर आपल्याला हे वजा चिन्ह काढायचं असेल तर काय करावं लागेल 1/3चा 5वा घात अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. आता असं का तर बघा आता इथं काय आहे, हे ऋणचिन्ह आहे. हे ऋणचिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे. मग ऋणचिन्ह जर काढून टाकायचं असेल तर आपण काय करतो पक्षांतर. चिन्ह जर बदलायचं असेल म्हणजे आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये पण आणि इकडं पण, तर काय होत असतं की पक्षांतर करावं लागतं. मग पक्षांतर केलं जर इकडचा इकडं आला तर इकडचा अंशस्थानी असणारा, समजा हा इथं जर आपण बघितला हा जर अंशस्थानचा बघितलं तर हा छेदस्थानचा अंक आहे. मग हा इकडे गेला तर काय होईल अंशस्थानी जाईल, आणि हे इकडे गेले तर काय होईल छेदस्थानी येईल. इथं गेल्याच्या नंतर याचं जे घाताचं चिन्ह आहे, हे घाताचं चिन्ह मात्र या ठिकाणी वजा होत असतं. बाकीचे चिन्ह या ठिकाणी जात नाही. ज्यावेळेस तुम्ही अशी पक्षांतर करता त्यावेळेस म्हणजे धन आणि ऋण चिन्ह असेल तर, पण घाताचं चिन्ह असेल तर ते घाताचं चिन्ह काय होत असतं जात असतं. म्हणून घाताच्या बाबतीत हा नियम या ठिकाणी वापरला जातो. मग आता उदाहरणार्थ जर आपण संख्या घेतल्या, आपण जे शिकलेले नियम आहेत या शिकलेल्या नियमाच्या आधारे जर आपल्याला या ठिकाणी हा नियम वापरायचा असेल तर काय करावं लागेल बघा. उदाहरणार्थ जर तुम्हाला असं सांगितलं काय की 4चा 5वा घात गुणिले किंवा भागिले 4चा 7वा घात बरोबर किती. आता काय करणार तुम्ही बघा, काय 4चा 5वा घात भागिले असेल तर वजाबाकी करतात, वजा 7वा घात, मग काय आलं 4चा वजा 2रा घात. मग हा वजा 2रा घात जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर तुम्ही काय करता 1/4चा 2रा घात लिहिता. मग 1/4चा 2रा घात याचाच अर्थ काय होतो तर 1/4चा 2रा घात होतो. या ठिकाणी बघा 1/4चा 2रा घात याचा अर्थ काय होतो तर 4 गुणिले 4 म्हणजे 4चा 2रा घात. मग आता आपल्या नियमाच्या आधारे मांडून बघू बरं, असंच येतंय का, हे उत्तर येतंय का 1/2 घात असा 4चा 2रा घात. किंवा याला तिथं बघा त्याला अजून पुढं चालून कसं मांडणी करतात तर 4 गुणिले 4, 4चा वर्ग म्हणजेच काय 4 गुणिले 4, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण 4 चोक 16 1/16 असं सुद्धा उत्तर लिहू शकतात. आता आपला हा प्रश्न होता, प्रश्न विसरू नका बरं का, प्रश्न हा होता त्याचं एक्सप्लेनेशन आपण, हे उत्तर सुद्धा बरोबर आहे, हे उत्तर सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, किंवा हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. ऑप्शनमध्ये काय दिलंय त्याच्यावरती डिपेंड आहे. आता इथं बघा आपल्या नियमाने जर सोडायचं झालं तर कसं सोडवलं जाईल. हे 4चा 5वा घात याचाच अर्थ काय 4ने गुणाकारात स्वतःला किती वेळा घ्यायचंय तर 5 वेळा घ्यायचंय. किती वेळा घेतलं इथं बघा 5 वेळा घेतलं बरं. आणि इथं किती वेळा घ्यायचंय छेदस्थानी घ्यायचंय 7 वेळा, म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 किती वेळा झालं बघा 3 आणि 3 6, अजून एकदा लिहायचंय म्हणजे इथं मी लिहिलं असं 7 वेळा. आता होणार काय की अंशस्थानचे 5 वेळा असणारे हे 4 हे गेले, आणि छेदस्थानचे 5 वेळा असणारे 4 गेले. याच्या जागी उत्तर काय येणार 1. म्हणजे आपण हे काय केलेत काटछाटमध्ये गेले, अंशात आणि छेदात जर का समान संख्या असेल तर उत्तर 1 असतं. मग आता राहिलंय काय वरती 1 राहिलाय, 1 छेद हा 1 छेद इथं काय इथे 4 गुणिले 4 राहिले, म्हणजे 1/4 गुणिले 4 याचाच अर्थ काय तर 1 छेद हे काय इथं बघा हे 4 गुणिले 4 याचाच अर्थ काय होईल 4 चोक 16, किंवा याचाच अर्थ काय होईल 4ने 4ला गुणाकारात किती वेळा घेतलंय 2दा, म्हणून काय लिहिलं जाईल 1/4चा वर्ग. म्हणजे अशा पद्धतीने हे उत्तर
आपलं हा नियम तयार झालेला आहे आणि हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता प्रश्न ते नियम नंबर 6. काय नियम? ज्या वेळेस एखाद्या संख्येचा एखादा घात असेल आणि त्या घाताचा घात असेल तर घातांचा काय करतात? गुणाकार करतात. म्हणजे जर इथं बघा काय, जर 3चा दुसरा घात आणि कंसाचा तिसरा घात असं जर असेल तर काय केलं जातं? तर ह्या 3चा दुसरा घात गुणिले तिसरा घात म्हणजे या घातांचा काय केला आपण या ठिकाणी? गुणाकार केला. म्हणून हा घातांचा गुणाकार किती आला? तर इथं बघा 6 म्हणून हा 6 आला. 3चा 6वा घात आला. आपण आपल्या नियमाने जाऊ बरं. म्हणजे इथं काय आहे? 3चा दुसरा घात म्हणजेच काय? 3 गुणिले 3 म्हणजे हा 3चा दुसरा घात आणि त्याचा तिसरा घात म्हणजे काय असतं की हा गट हा गुणाकारात किती वेळा घ्यायचा आहे? आता पुन्हा 3 वेळा घ्यायचा आहे. म्हणजे इथं झाला एकदा, पुन्हा गुणिले 3 गुणिले 3 तोच गट आहे हा. 3 गुणिले 3चा गटाचा विषय चाललाय. म्हणजे हा गट घेतोय आपण हा 3 गुणिले 3 हा गट घेतोय आपण. हा घेतला आपण इथं एकदा घेतला, असा 3 वेळा घ्यायचा आहे. दोनदा घेतला, पुन्हा गुणिले 3 गुणिले 3 किती वेळा घेतला? 3दा घेतला. मग आता बघा 3चा कितवा घात आला? मग 3ने गुणाकारात स्वतः आला. किती वेळा घेतलंय? किती वेळा? बघा 6 वेळा घेतलंय. म्हणून 3चा 6वा घात. म्हणजे इथं आपण गुणाकार केला. का गुणाकार केला? कारण 2-2च्या गटाची 2-2चा गट किती वेळा आला होता? 3 वेळा आला होता. म्हणून 6 पुन्हा पुन्हा आपल्याला हा 2चा गट अधिक हा 2चा गट अधिक हा 2चा गट मिळून किती झाले? 6 झाले. म्हणून आपण ही पुन्हा पुन्हा होणारी बेरीज टाळण्यासाठी कशाची क्रिया करतो? गुणाकाराची. म्हणून 32 किती? तर 6. म्हणून आपण ह्या 2चा आणि 3चा या ठिकाणी गुणाकार केलेला आहे. हा नियम कसा बनतोय आपण ते पाहतोय ते. मग आता इथं जर तुम्हाला असा प्रश्न दिला, काय प्रश्न दिला? उदाहरणार्थ जर 3चा 5वा घात कंसाचा दुसरा घात कंसाचा 0वा घात बरोबर किती? तर आता बघा काय होणार आहे? मग घाताचा घात असल्यास घातांचा गुणाकार होतो. मग आता जर आपण इथं गेलं 3चा 5वा घात गुणिले दुसरा घात गुणिले 0वा घात. मग आता इथं 5 दुने 10 आणि 10 गुणिले 0 काय होणार आहे? 10 गुणिले 0 0. म्हणून 3चा 0वा घात आणि कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो? 1. म्हणजे या संपूर्ण संख्येचं उत्तर काय येणार आहे? तर 1 येणार आहे. का? कारण इथं काय आलंय? इथं 0 आल्यामुळं त्यांचा गुणाकार 0 आला. आणि इथं आपण बघितला होता या अगोदर एक नियम पाहिला आहे आपण, कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो? 1 असतो. म्हणून उत्तर या ठिकाणी किती आलं? 1. म्हणजे असं कधी कधी काय केलं जातो? मोठा गुणाकार दिला जातो आणि संख्या पण अशी काहीतरी अवघड दिली जाते. म्हणजे उदाहरणार्थ दिली 3/5 कंसाचा तिसरा घात कंसाचा n-वा घात कंसाचा 0वा घात पुन्हा कंसाचा 8वा घात. घाबरून जायचंच नाही. का घाबरून जायचं नाही? याच्यामध्ये जर 0 आला काय काय पुरवतो? इथं एक तर अपूर्णांक आलाय, त्याच्यात पुन्हा मध्येची n विचारलाय, n दिलाय आणि n दिल्याच्या नंतर पुन्हा मध्ये इकडं 0 आलाय. म्हणजे आपलं कन्फ्युजन होतं. पण जर याच्यात 0 आलेला आहे तर 0 गुणिले 8 काय होणार आहे? 0. 0 गुणिले n काय होणार आहे? 0. 0 गुणिले 3 काय होणार आहे? 0. 0 गुणिले इकडं. मग आता इथं 3/5चा 0वा घात आलं आणि कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो? 1. म्हणजे अशा पद्धतीने याचं सुद्धा उत्तर किती येणार आहे? तर 1 येणार आहे. त्याच्यानंतर नियम नंबर 7 बघा. 7वा नियम काय सांगतोय? एखादी संख्या आहे ही गुणाकारात असेल. आता इथं बघा ही संख्या कशी आहे? गुणाकारात. इथं काय गुणाकार? त्यांचा पाया वेगवेगळा असेल पण घात जर का समान असेल तर ती संख्या एका कंसामध्ये घेतली जाते. म्हणजे काय केलं जातं? ती क्रिया पहिल्यांदा केली जाते. एका कंसामध्ये घेतली जातात. पाया हा एका कंसामध्ये घेतला जातो. म्हणजे इथं जर बघितलं आपण a गुणिले b म्हणजेच हे काय केलं? a गुणिले b एका कंसामध्ये घेतला आणि इथं हा x-वा घात आणि हा x-वा घात असे डबल न घेता काय केला? आपण एक वेळाच घात घेतला. किंवा तसाच तो नियम भागाकारात सुद्धा आहे
की दोन संख्या जर भागाकारात असतील, त्यांचा पाया समान असेल, तर काय केलं जातं, त्या संख्या एका कंसामध्ये घेतल्या जातात. म्हणजे त्यांच्या ज्या असणाऱ्या क्रिया आहेत त्या क्रिया पहिल्यांदा करून घेतल्या जातात आणि त्याचा एकदाच घात लिहिला जातो. आता आपण उदाहरण पाहत असताना आपण पहिल्यांदा या गुणाकारावरती उदाहरण पाहून त्यानंतर भागाकाराचं उदाहरण पाहू. आता समजा तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलं मी, काय की 3चा दुसरा घात गुणिले 4चा दुसरा घात. बघा, 3चा दुसरा घात गुणिले 4चा दुसरा घात. मग आपला नियम काय सांगतो, तर काय करायचं, 3 गुणिले 4 करायचं आणि त्याचा एक खाट्यात दुसरा घात लिहायचा. मी आता बघा हे लहान लहान संख्या का घेतल्या, त्याचं कारण असं की आपल्याला हे पडताळा घेऊन पाहायचंय, उत्तर काढून पाहायचंय. म्हणजे बघा, बरोबर चिन्हाच्या जर दोन्ही बाजूला संख्या लिहिलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये समानता आहे. म्हणजे इकडची संख्या आणि इकडची संख्या कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. मग आपण सोडून बघू की असंच उत्तर येतंय का. मग आता इथं जर आपण केलं 3 गुणिले 4, मग 3 गुणिले 4 म्हणजेच किती होतं, 3 चोक 12, म्हणजे या ठिकाणी 12चा वर्ग. आणि या ठिकाणी 3चा वर्ग, 3चा वर्ग किती येतो, 9 गुणिले 4चा वर्ग, 4चा वर्ग किती येतो, 16, 4चा वर्ग येतो 16. आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पाहिलं. मग आता जर आपण हे सोडलं, याचं हे सोडलं आणि हे सोडलं, इकडच्या दोन्ही बरोबर चिन्हाच्या, मग आता यांचा गुणाकार करून घेतला, 16 9 144, इकडे येत आहे 44, 144. आणि इथं 12चा वर्ग, 12चा वर्ग पण किती येतोय, 144. म्हणजे या ठिकाणी या नियमाप्रमाणे जरी आपण सोडलं तरी काय उत्तर, म्हणजे ह्या कन्सेप्टमुळेच हा नियम तयार झालेला आहे. जर तुम्ही या संख्या वेगवेगळ्या पाया असणाऱ्या संख्या आहेत, त्यांचा घात या ठिकाणी समान आहे, असा जर घात समान असेल आणि या संख्या तुम्ही एका कंसामध्ये घेतल्या, त्याच्यातल्या क्रिया तुम्ही पहिल्यांदा करून घेतल्या, तरी या ठिकाणी उत्तरावर त्याचा परिणाम होत नाही. मग आपल्याला हे जरा जास्त सोपं जातं. मग हा नियम खूप फसवा आहे, याच्यावरती खूप प्रश्न, टप लेवलचे प्रश्न पडतात. मग आता या ठिकाणी मी एक उदाहरण घेतो, पहा काय की दिलं इथं तुम्हाला, 3चा 5वा घात गुणिले 2चा 5वा घात गुणिले 5चा 5वा घात भागिले 6चा दुसरा घात गुणिले 6चा तिसरा घात बरोबर किती. आता या ठिकाणी बघा प्रश्न दिलाय मी, काय वाटलंच तर इकडचं आता पुसलं तरी पण चालेल. मग आता इथं बघा हा प्रश्न दिलाय. आता हा प्रश्न सोडवायचा कसा, तर इथं बघितलं आपण की अंशामध्ये जर बघितलं तर अंशामध्ये 3 पाया आहे, 2 आहे, 5 आहे. छेदामध्ये पाहिलं तर 6 आहे. म्हणजे अंशातल्या संख्याचा आणि छेदातल्या संख्यांचा कुठंच मेळ नाही. या वरच्या 3ही दिसणाऱ्या संख्या छेदामध्ये नाही आहेत. पण आपण नियम शिकलेलो आहेत, आपले जवळजवळ सगळे नियम पाया समान असतानाचे आहेत. फक्त एकच नियम आपला एवढाच एक नियम आहे की तो घात समान असतानाचा नियम आहे. मग जर घात समान असताचा नियम आहे तो घात समान असतानाचा नियम आपण फॉलो करून बघू. की बघा इकडं जर आपण केलं तर इथं बघितलं आपण, इथं काय आहे, 6चा दुसरा घात आणि 6चा तिसरा घात. मग 6चा दुसरा घात आणि 6चा तिसरा घात हा जर आपण सोडून घेतला तर इथं होईल काय, तर होईल इथं काय होईल, 6चा 5वा घात. आणि वरती काय आहे, तर वरती आहे बघा 3चा 5वा घात, 2चा 5वा घात आणि 5चा 5वा घात. मग आता सगळ्यांचा इथं 5वा घात आहे. मग तुम्ही काय इकडं आता इथं बघा, मग कोणत्या यातल्या दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी 6 होतोय, मग कोणाचा होतोय, या दोन्हींचा गुणाकार 6 होतोय. मग बघा इथं 6चा 5वा घात, इथं पण 6चा 5वा घात. म्हणजे यांचा जर आपण गुणाकार पहिल्यांदा करून घेतला, मग हा जर गुणाकार आपण पहिल्यांदा करून घेतला तर होणार काय, हा 3 गुणिले 2 म्हणजेच काय होणार आहे 6. 6चा 5वा घात गुणिले 5चा 5वा घात छेद 6चा 5वा घात. अंशात आणि छेदात जर समान संख्या असेल तर उत्तर 1 येतं. मग आता इथं जर 1 असेल, 1 गुणिले 5चा 5वा घात, तर उत्तर काय राहणार आहे, 5चा 5वा घात राहणार आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडू शकतो. पण जर आपल्याला नियम माहीत नसेल तर आपण गोंधळून जातो, अरे अंशात वेगळ्या संख्या, छेदात वेगळ्या संख्या, काही अवघड नाही. अशा पद्धतीने आपण हे असे उदाहरणं सोडू शकतो. आता बघा
इथं आपण जे उदाहरण घेतलं हे भागाकारावरचं उदाहरण घेतलं होतं. आता आपण या ठिकाणी गुणाकारावरचं हे उदाहरण आपण पाहिलं. हे उदाहरण पण सोडून पाहूत बरं. आता इथं जर आपण बघितलं तर काय, दोन संख्या भागाकारात असतील आणि मग आता इथं घेतलं मी समजा 6चा या ठिकाणी बघा 3रा घात भागिले 3चा 3रा घात बरोबर. तर मग अशा वेळेला काय करावं लागणार आहे, तर 6/3 म्हणजे इथं भागाकाराचं चिन्ह आहे ना, तर आपण काय करत असतो, भागाकार अशा स्वरूपात अंश आणि छेद स्वरूपात मांडणी करत असतो. कंसाचा 3रा घात. मग आता इथं बघा या 3ने 6ला भाग जातोय. मग 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे या ठिकाणी आलं काय, तर 2चा 3रा घात आलं. म्हणजे 2चा 3रा घात या ठिकाणी उत्तर आहे. आता हेच उदाहरण आपण समजा पडताळा घेऊन पाहू, ॲक्च्युअलमध्ये सोडून पाहू म्हणजे काय, या संख्या ज्या आहेत त्यांचं रूपांतर ॲक्च्युअलमध्ये संख्या घेऊन पाहायचं आहे, घात स्वरूपात नाही सोडवायचं. जर इथं 6चा 3रा घात आहे, मग इथं जर आपण बघितलं 6 गुणिले 6 गुणिले 6 छेद म्हणजे 6ने गुणाकारात काय घेतलंय, स्वतःला 3 वेळा घेतले, भागिले 3चा 3रा घात म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3. बरं होतंय काय आता आपल्याला बघायचंय. मग आता आपण घेतलं 3 1 3 3 2 6 3 1 3 3 2 6 3 1 3 3 2 6 मध्ये हे गुणाकाराचं चिन्ह तसंच आहे बरं का. हे म्हणजे ह्या संख्येच्या जागेवर त्या आलेल्या संख्या आहेत, हे चिन्ह म्हणजे आलं काय इथं 2 गुणाकारात 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय 2ने गुणाकारात स्वतःला किती वेळा घेतलंय, 3 वेळा घेतलंय म्हणून आलं 2चा 3रा घात. मग 2चा 3रा घात याचं जर रूपांतर करायचं ठरलं तर यांचा गुणाकार जर केला आपण 2 दुने 4 आणि 4 दुने 8 म्हणजे 8 अशा पद्धतीने 2चा 3रा घात किती येतो, तर 2चा 3रा घात येतो 8. म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर किती येणार आहे, 8 येणार आहे. आपला प्रश्न काय होता लक्षात आला ना. मग अशा पद्धतीने आपण हे जे नियम आहेत, हे नियम त्याच्या ज्या मागच्या संकल्पना आहेत, या संकल्पना अशा पद्धतीने आपण समजून घेतो आणि याच प्रकारची उदाहरणं आपल्या परीक्षेला विचारली जातात. या ठिकाणी बघा 8वा नियम काय सांगतो, तर जेव्हा दोन संख्येमध्ये समानता आहे म्हणजे काय, की दोन्ही संख्या बरोबर चिन्हाच्या दोन बाजूला वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत, मग त्यांचा पाया समान आहे, अशा वेळेला त्यांचे छेद सुद्धा समान असतात. म्हणजे त्याचे घात सुद्धा समान असतात. म्हणजे x आणि y यांची किंमत कशी असते, सारखी असते. मग जर आपल्याला उदाहरणच पाहायचं झालं तर उदाहरणार्थ बघा 3चा 5वा घात आणि 3चा n वा घात म्हणजे इथं बघा पाया जर समान असेल तर घात सुद्धा समान असतात. म्हणजेच काय, तर x ची किंमत किती, तर x ची किंमत किती येणार आहे, तर 5 येणार आहे. का, ती x चीच म्हणतोय, यांची इथं n लिहिलंय ना की मी n, या n ची किंमत किती, तर n ची किंमत किती 5. का 5, कारण बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला दोन संख्या लिहिलेल्या आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये समानता आहे, त्यांचा पाया समान आहे, तर त्यांचा घात सुद्धा कसा असणार आहे, तर समान असणार आहे. मग आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल बघा. उदाहरणार्थ बघा तुम्हाला सांगितलं 3चा 5वा घात गुणिले 3चा n वा घात गुणिले कंसाचा 2रा घात बरोबर 3चा 30वा घात, तर n बरोबर किती. आता प्रश्न असा विचारलाय बघा, इथं घाताचा घात आहे म्हणजे याचा घात हा, पुन्हा याचा घात, ह्या कंसाचा घात हा, आणि इथं दिलंय 3चा 30वा घात. तर आता जेच इथं पण आणि इथं पण पाया समान आहे. मग आता इथं बघा घाताचा घात असल्यास घातांचा गुणाकार होतो म्हणजेच काय, 3चा 5 गुणिले n गुणिले 2 एवढा घात, आणि इकडं काय आहे, तर 3चा 30वा घात. म्हणजे आता इथं पाया समान आहे म्हणजे घात सुद्धा कशी आहेत, समान आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ इथं बघा 5 गुणिले n काय होणार आहे, 5n, 5n गुणिले 2 10n म्हणजे 10n बरोबर किती आहे, तर 30 आहे. तुम्हाला n ची किंमत काढायची म्हणून n ला एकट्यालाच इथं ठेवलं, इकडे घेतले 30, हे 10, हे इकडं गुणिले असणार आहे 10, इकडं आल्याच्या नंतर भागिले झाले. मग यांचा काटछाट 10 1 10 10 त्रिक 30, n ची किंमत किती आली, तर n ची किंमत आली 3. यांची किंमत इथं जर n ची किंमत टाकली बघा, इथं जर n ची किंमत टाकली तर इथं याची संख्या सुद्धा किती येणार आहे, 30 येणार आहे. बघा बरं करून, मग 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30 म्हणजे
जर पाया समान असेल तर घाताची किंमत सुद्धा कशी असणार आहे, सारखीच असणार आहे, सारखीच. अशा पद्धतीने मग उदाहरणे विचारली जातात, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्याच्यानंतर आता 9वा नियम पाहतोय बघा. हा नियम आता काय सांगितलंय, ह्या करणीचा मी या ठिकाणी तुम्हाला नियम सांगितलं होतं बघा. काय की जेव्हा म्हणजे हे चिन्ह वापरलं जातं, हे चिन्ह याला रॅडिकल साईन असं म्हणतो, यालाच आपण वर्गमूळ म्हणतो. काय म्हणतो याला, वर्गमूळ म्हणतो. याची कोटी जर पाहिली तर काय 2. मग आता हेच वर्गमूळ जर का आपल्याला घात स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर ते कसं लिहिलं जातं, 1/2 असं लिहिलं जातं. मग आता इथं बघा, इथं काय लिहिलंय, n लिहिलंय, वर्गमुळात n लिहिलंय. म्हणजे इथं बघा, ज्यावेळेस आपल्याला घन लिहायचं असतं, घनमूळ लिहायचं असतं, तर घनमूळ लिहायचं असतं, याचा अर्थ काय, हे जे साईन आहे याचा अर्थ काय होतो, तर घनमूळ असा होतो. मग घनमूळ म्हणजेच काय असतो, तर 1/3 असतो. इथं काय 1/2, इथे 1/3. जर तुम्हाला इथं n मूळ, n म्हणजे काय, नंबर, कोणताही नंबर घ्या. मग इथं 4, 5, 6, 8 जरी घेतला तुम्ही, तर इथं काय म्हणता येईल आपल्याला, त्याला 8वे मूळ. याला काय म्हणतात, 8वे मूळ. मग हे 8वे मूळ जर आपल्याला घात स्वरूपात लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल, 1/8. म्हणजे इथं म्हणून इथं काय लिहिलं n, म्हणजे n हा काही असू द्या. मग तो जर असेल तर काय केलं जातं की 1 मग ती संख्या लिहिली जाते, छेद असताना ती संख्या लिहिली जाते. आपण इथं बघितलंय 8वं मूळ असेल तर इथं काय लिहितो आपण, छेद असताना 1/8. इथं जर 3रं मूळ असेल तर म्हणजे यालाच घनमूळ म्हणतो, 3ऱ्या मुळाला, तर आपण काय म्हणतो 1/3. म्हणजे अशा पद्धतीने या संख्यांची काय केली जाते, या ठिकाणी मांडणी केली जाते. मग या ठिकाणी जर तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचंच झालं तर उदाहरण आपण काय लिहू शकतो बघा. जर तुम्हाला इथं दिलं घनमुळात 16, काय दिलं, घनमुळात 16. आता 16चं घनमूळ कसं काढता येईल आपल्याला, नाहीच काढता येणार आहे. मग आपण काय करणार आहेत, 16चा 1/3. मग ह्या अशा पद्धतीने आपण मांडणी केली. मग अशा मांडणीने उत्तर आलं का, नाही उत्तर आलं. पण प्रश्न एवढाच नसतो, तर काय केलं जातं, पुन्हा त्याला एखाद्या संख्येने गुणलेला असू शकतं. म्हणजे समजा याला 6ने गुणलेला असेल, याला जर 6ने गुणलेला असेल तर बघा आता याचा छेद पुन्हा याच म्हणजे याचा घाताचा घात, म्हणजे ही संख्या याला पुन्हा घात दिलेला असता, असा 6/6. तर मग झालं काय असतं, याचा 1/3 पुन्हा त्याचा 6/6. मग आपण झाला असता हा 3 1 3, 3 2 6. मग 16चा वर्ग, मग संख्या काय झाली असती, 16चा वर्ग. 16चा वर्ग किती, 256. अशा पद्धतीने उत्तर आपण काढलं असतं. असं उत्तर येतं. किंवा 16चा वर्ग, इथं जरी थांबायची वेळ आली तरी 16चा वर्ग उत्तर निघलं. पण असं याच्याने उत्तर निघलं असतं का, नाही. म्हणून आपल्याला हे नियम या ठिकाणी वापरावे लागतात, हे लक्षात ठेवा. इथं n मूळ केलेलं आहे. n मूळ म्हणजे काय, की कोणताही नंबर, n म्हणजे 25 असू शकतो, हे n मूळ. मग 1/n या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ह्या 9व्या नियमानुसार घेत असतो. या ठिकाणी पुन्हा एक नियम दिलेला आहे बघा. काय नियम दिलाय, की एचा, इथं बघा, n-व्या घातात एचा n-वा घात असेल तर उत्तर काय येतं, तर 1. म्हणजे एखादी संख्या, उदाहरणार्थ तिचा, या ठिकाणी आता मी इथं लिहितो 4थ्या मुळात 15. काय लिहिलं, 4थ्या मुळात 15. आणि याचा पुन्हा 15चा 4था घात लिहिला तर तुम्ही संख्या काय करणार, इथं बघा 15चा 4था घात. आता काय करतोय आपण, याचं उत्तर काय येणार आहे, 15 येणार आहे. हे कशामुळे येणार आहे, हे आपल्याला याचं कारण बघायचं आहे. काय कारण बघायचं आहे, हा नियम सांगितलाय आपल्याला, की असं जर असेल, इथं n-वा घात असेल आणि इथं त्याचा n-वा घात असेल तर उत्तर काय लिहायचं, 15 लिहायचं. म्हणजे हे असणारं उत्तर असणार आहे, इथं जी संख्या असणार आहे ती उत्तर असणार आहे. पण का असणार आहे, कारण त्याचं कारण असं की ह्या 15चा या ठिकाणी बघा कितवा घात आहे, 4था घात आहे. म्हणजे आधी जवळचा घ्यायचा, ह्या 15चा आधी हा 4था घात आहे. आणि पुन्हा हा जर सिम्बॉल असेल, हे सिम्बॉल असेल तर काय करावं लागतं, इथं 4थ्या मुळात जर 15 असतील, मग 4थ्या मुळात 15 जर असतील तर काय करावं लागणार आहे, याचा 1/4 घात. हे 4थं मूळ जर आपल्याला कट करायचं असेल तर 1/4 घात आपण लिहितो. मग इथं 15चा 4 घाताचा घात असल्यास घातांचा गुणाकार होतो. मग 4 गुणिले 1/4.
मग आता 4 गुणिले 1/4, आता बघा या 4च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 आहे. मग आता यांचा गुणाकार काटछाट होऊ शकते. हा छेदातला आहे, हा अंशातला आहे, याला 4 ने भाग जातोय, 4 1 4, याला 4 ने भाग जातोय. आता 1 गुणिले 1 काय होणार, 1च म्हणजे 15चा पहिला घात म्हणजेच या ठिकाणी काय तर 15, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 15 आलं. ह्याच नियमाने आपण अशा पद्धतीने हे सोडत असतो. हा नियम का बनला आपण हे बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे पहा काय, की यमव्या मुळामध्ये एनवे मूळ आणि त्याच्यामध्ये जर ए असेल तर काय केलं जातं, यम गुणिले एन म्हणजे यमचा आणि एनचा गुणाकार केला जातो एवढ्या मुळात ए. म्हणजे जर आपण हे संख्यांच्या बाबतीत घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ वर्गमुळात 2 किंवा घनमुळात 2, पुन्हा वर्गमुळात 2, हे वर्गमुळा म्हणजे वर्गमुळाला संख्या लिहितच नाहीत, म्हणजे हेच म्हणजेच काय वर्गमूळ, आणि त्याच्यात 64 असेल तर काय केलं जातं, तर काय केलं जाणार आहे, हे वर्गमूळ आहे, इथलं काय आहे हे वर्गमूळ आणि हे काय आहे घनमूळ आहे. मग यांचा काय केला जाणार आहे, गुणाकार केला जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी याचं असणारी कोटी काय आहे, तर याची कोटी असणारी 2 आहे, याची कोटी 3 आहे. म्हणजे हे 3 आहेत आणि हे 2 आहेत, हे वर्ग हे घन, म्हणजे वर्गमूळ घनमूळ. म्हणून आपण काय करणार, तर इथं या दोन्हींचा गुणाकार करणार, म्हणजे 3चा आणि 2चा यांचा गुणाकार आणि याच्यात 64 असे, याच्यात आपण 64 लिहिणार आहेत. मग आता इथं काय येणार आहे, 6व्या मुळात 64. मग 6व्या मुळात 64 म्हणजे किती, तर 2 येतात पा, कारण 2चा 6वा घात किती येतो, 64 येतो. आता हे आपण जर सोडून काढायचं असतं तर आपण हे कसं सोडून काढलं असतं बघा. उदाहरणार्थ इथं आपण हाच प्रश्न आपण इथं सोडवतोय, आपल्या कन्सेप्टनुसार सोडवतोय. कन्सेप्टनुसार कसा सोडवायचा बघा, काय आपण हे वर्गमूळ आधी जर सोडून घेतलं तर 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. मग 64चं जर वर्गमूळ काढलं, आता वरती काय आहे घनमुळात, आपण आता 64चं वर्गमूळ काढतोय. 64चं वर्गमूळ किती येतं, तर 8 येतं. म्हणजे इथं आता बघा राहिला काय, तर घनमुळात 8 राहिला. मग घनमुळात 8 म्हणजे 8 हा कोणत्या संख्येचा घन आहे, तर कोणाचा घन आहे, 2चा या ठिकाणी असणारा घन आहे. म्हणजे याचं सगळ्याचं उत्तर किती येतंय, 2. आपण इथं बघितलं आणि ह्या 6चा म्हणजे ते 6व्या मुळात 64 जर आलं तर त्याचं उत्तर सुद्धा किती येत होतं, 2 येत होतं. आणि हे आपण हेच उदाहरण जर आपण अशा पद्धतीने जरी सोडून पाहिलं तरी त्याचं उत्तर किती येतंय, 2च या ठिकाणी येणारं उत्तर आहे. हे नियम आपल्याला त्याच्यामुळंच हे असे प्रश्न सोडवण्यासाठी हे सोपे जात असतात. जर लक्षात आलं नाही तर पुन्हा पहा. आता इथं काय सांगितलंय की एखादी संख्या आहे, म्हणजे उदाहरणार्थ 3ऱ्या मुळामध्ये 5 गुणिले 4थ्या मुळामध्ये 5 असं जर असेल तर काय केलं जातंय, 3चा आणि 4चा गुणाकार केला जातोय. म्हणजे हा 3 गुणिले 4 आणि कंसात किती लिहायचे आहेत, 5. म्हणजे या ठिकाणी बघा 3 चोक 12 म्हणजेच काय लिहावं लागेल, 12व्या मुळात 5. काय लिहावं लागेल, 12व्या मुळात. आता ही काय ॲक्च्युअलमध्ये ही संख्या म्हणजे काय, ही कर्णीच पाहतोय आपण या ठिकाणी बघा, कर्णी. याचं उत्तर या ठिकाणी निघतच नाही, अपरिमेय संख्या असते. कुठल्याही गणितीय क्रियेने आपण हे सोडू शकतो का, कुठल्याच गणितीय क्रियेने सोडू शकत नाही. म्हणून आपल्याला उत्तर सुद्धा त्यांना अशाच प्रकारचं अपेक्षित असतं. हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. या ठिकाणी जर आपण आता दुसरा एक नियम पाहिला तर काय नियम, की इथं बघितलंय आपण की एक संख्या आहे, तिचं या ठिकाणी वेगळं मूळ दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथं घनमुळात जर तुम्हाला इथं दिलं घनमुळात 15 गुणिले 4थ्या मुळात 15, तर बरोबर काय करतात, 3चा आणि 4चाच गुणाकार करतात आणि त्याच्यात 15 लिहितात. म्हणजे या ठिकाणी बघा 12व्या मुळात 15 अशा पद्धतीने हे उत्तर मिळालेलं आहे. ह्या नियमाच्या आधारे आपल्याला सोडावं लागतं आणि हेच अशाच पद्धतीने अशाच प्रकारचे प्रश्न असतात. जास्त काय अवघड विचारलं जात नाही. अशाच पद्धतीने आपण बघा 1 पासून 12 पर्यंत आपण घातांकाचे नियम पाहिलेले आहेत. आता याच्यात खूप खेळता येतं पहा. याच्यात जर आपण करत गेलो तर पण बेसिक कन्सेप्ट थोड्या आहेत, मोजक्या आहेत. आपल्याला अजून गुणाकार व्यस्त पाहायचा आहे,
पुन्हा एखादी संख्या असेल तिच्या एकक स्थानी असणारा अंक तो निश्चित आपण तो कसा काढायचा ते पण आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मोठ्या संख्या, अत्यंत मोठ्या संख्या 10च्या घातपटीमध्ये कशा लिहिल्या जातात, त्या 10च्या घातपटीवरचे उदाहरणं पाहिजेत. हे जे आपण आत्ता 12 नियम पाहिलेले आहेत, या 12 नियमांच्या आधारे जे विचारले जाणारे परीक्षेत प्रश्न आहेत की इथं 1 1 2 2 3 3 नियम मिक्स करून ज्या कन्सेप्टनुसार आपण ह्या कन्सेप्ट आता आपण एकदम चांगल्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये समजावून घेतलेले आहेत. एकदम बेसिक लेवलचा या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढचे उदाहरणं मात्र याच्यावर जसे परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचा असणार आहे. मात्र हा बेसिक तितकाच महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर सगळे नियम आहेत. आणि हे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न अशा पद्धतीने पाहणार आहेत की तुम्ही हे नियम समजावून घेणार आहेत, तुम्हाला नियम पाठ करायची गरज भासणार नाही. अगदी सहजासहजी तुम्हाला कुठलाही नियम यातला लक्षात राहणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.